हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शनिवार 24 जानेवारीच्या एपिसोडमध्ये सगळ्यात मोठा खुलासा झालाय. आजचा एपिसोड पाहून तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल. मग नेमकं असं झालंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला कळणार आहे की कान्हा हा सरकारचा बदला घेण्यासाठी का आलाय. कान्हाची आजी राजलक्ष्मी किर्लोस्कर त्याला पुन्हा पुन्हा का सांगत असते की मला सरकारचा बदला घ्यायचा आहे, सरकारने आपलं कुटुंब बर्बाद केलंय. तर त्याचा मोठा खुलासा झालाय. हे सत्य आज आपल्याला कळलंय की तेजस्विनी कामत म्हणजे सरकारने चक्क कान्हासमोर, कान्हाच्या आईसमोर, अपर्णासमोरच देवदत्त किर्लोस्कर म्हणजे कान्हाच्या वडिलांचा खून केला होता. चाकू खुपसून त्यांना मारून टाकलं होतं. आणि हे सगळं लहानशा 10-12 वर्षांच्या कान्हाच्या डोळ्यांसमोर घडलं होतं. आणि आपल्या डोळ्यासमोर ही सरकार आपल्या बापाचा खून करतीये हे कान्हाने पाहिलं होतं. त्यामुळे कान्हा सरकारचा बदला घ्यायला आलाय. आणि कान्हाच्या आईची, अपर्णाची आज जी अवस्था आहे ना, ती या सगळ्या गोष्टीमुळेच झाली आहे की तिने सरकारला आपल्या नवऱ्याचा खून करताना पाहिलंय. म्हणून ती साध्या नेल पेंटला सुद्धा इतकी घाबरते. मग हे सगळं घडलं तरी कसं होतं? हे सगळं का घडलं होतं? सरकारने देवदत्त किर्लोस्करचा म्हणजेच कान्हाच्या वडिलांचा खून का केला होता? चक्क देवदत्तच्या बायको आणि लहानशा मुलासमोर सरकारने इतकं मोठं कट कारस्थान कसं केलं होतं? इतका अमानुषपणा केला तरी कसा काय? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कान्हा हा मंदिरामध्ये असतो आणि त्याच वेळेस सरकार आणि राजलक्ष्मी किर्लोस्कर म्हणजेच कान्हाची आजी त्याच्या समोर येतात. आणि या दोघींना एकत्र पाहून कान्हाला जबर धक्काच बसतो. तो विचार करतो, सरकार आणि मा दोघी एकत्र कशा काय? परंतु सरकारने आणि माने एकमेकांना पाहिलेलं नसतं, पण या दोघीही कान्हाला पाहतात. सरकारला कान्हाला पाहून आश्चर्य वाटतं की कान्हा या मंदिरात कसा काय? आणि सरकार म्हणते, कान्हा तू येथे. आणि त्याच वेळेस मा सुद्धा कबीरला पाहते, कान्हाला पाहते. तिलाही आश्चर्य वाटतं की मी तर याला सांगितलं होतं ही पूजा यावर्षी तू करायची नाही. आणि ती सुद्धा म्हणते, कबीर तू येथे. पण या दोघी एकमेकींपासून दूर असतात. आणि सरकार कान्हाला कान्हा म्हणाली आणि मा कबीरला कबीर म्हणाली. हे दोघीही ऐकत नाही आणि या दोघीही कान्हाच्या दिशेने येऊ लागतात. त्यामुळे कान्हा चांगलाच घाबरतो. आता या दोघी एकत्र आल्या, त्यांनी एकमेकींना पाहिलं तर काय उत्तर द्यायचं, काय बोलायचं? तर इकडे सखी सुद्धा विचार करते, कान्हाला जाऊन खूप उशीर झालाय, अजून तो का आला नाही, कोठे गेला असेल? असा विचार करून ती मंदिरात येते आणि कान्हाला शोधू लागते. तर इकडे सरकार ही कान्हाजवळ येते. तर मा सुद्धा कान्हाजवळ येत असते. पण त्याच वेळेस काही बायका या दोघांच्या मधून जातात. आणि या बायका गेल्यानंतर कान्हा पाहतो तर तोपर्यंत आजी आणि तिचे बॉडीगार्ड्स तेथून निघून गेलेले असतात, गायब झालेले असतात. आणि फक्त सरकार तेथे उभी असते. सरकार कान्हाजवळ येणार आणि कान्हाला काही प्रश्न विचारणार इतक्यात आणखीन काही बायका त्यांच्यामधून जातात. आणि कान्हा या संधीचा फायदा उचलतो आणि तो सुद्धा तेथून गायब होतो. म्हणजे सरकारला काही उत्तर द्यायची गरजच नाही, तिला तोंड दाखवायचीच गरज नाही. आणि सरकार विचार करू लागते, हा कान्हा कुठे गायब झालाय? तेवढ्यात सरकार जी बिझनेस डील करायला आलेली असते ती माणसं तेथे येतात आणि म्हणतात, सरकार आलात का तुम्ही? चला आपण सगळ्यात आधी देवाचं दर्शन करूया आणि मग त्यानंतर डील करूया. सरकार म्हणते, ठीक आहे. आणि तेवढ्यात सखी तेथे येते. सखी आणि सरकार एकमेकांना पाहतात आणि सखी सुद्धा येथे आलीये हे पाहून सरकारला मोठा धक्काच बसतो. तर सखीला सुद्धा आश्चर्य वाटतं की सरकार या भगवान विष्णूच्या मंदिरात आलीये आणि आपली आणि तिची भेट झालीये. इकडे कान्हा हा आजीला भेटायला येतो. आजी त्याला जाब विचारते, कबीर मी तुला सांगितलं होतं ना, या वर्षीची पूजा तू करायची नाही, मग तू येथे का आलास? तुला कळत नाहीये का की या मंदिराची ट्रस्टी आहे मी, ट्रस्टी. दरवर्षी आपण येथेच सूर्यपूजन करतो. या मंदिरातील सगळी माणसं तुला ओळखतात, मला ओळखतात. आणि जर तुझ्या बायकोसमोर, सखीसमोर कुणी तुला कबीर अशी हाक मारली तर तू काय करणार आहे? तर कान्हा आजीला समजवण्याचा प्रयत्न करतो. आजी आता मी फक्त कबीर नाहीये ना, तर मी कान्हा सुद्धा आहे. आजीला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, हो हो कळलं ते मला, कारण तू आता तुझं उद्दिष्ट विसरलाय. तुला फक्त आयुष्यभर कान्हा म्हणूनच मिरवायचंय, त्या सखीचा नवरा म्हणून मिरवायचंय. आणि जर तुझी तशीच इच्छा असेल ना, तर ही म्हातारी तरी काय करू शकते? कारण
तुला आता कबीर किर्लोस्कर म्हणून जगायचंच नाहीये. तुझं उद्दिष्ट काय हे तू विसरलाय. तू त्या सखीच्या आणि सरकारच्या आयुष्यात का आलाय हे तू विसरलाय. तुला फक्त त्या सखीचा नवरा म्हणून जगायचंय, तिच्याबरोबर एकत्र पूजा करायची आहे. तुला आपल्या उद्दिष्टाचं काही देणं घेणं नाहीये. हे ऐकून कान्हाला खूप वाईट वाटतं. आजी त्याच्यावर चिडलेली असते आणि म्हणते, कान्हा, कृष्णाने सुद्धा जर हातात सुदर्शन चक्र घ्यायचा विचार न करता फक्त बासुरी घेऊनच उभं राहायचं ठरवलं असेल तर ही म्हातारी काय करणार आहे? म्हातारीच्या हातात काहीच राहणार नाही. त्यामुळे तुला काय करायचं ते कर, कारण तू आता ठरवलंय. या म्हातारीचं काही ऐकायचं नाही. या माची किंमत तुझ्या नजरेत शून्य झाली आहे. त्यामुळे तू असं वागतोय. तुला तुझ्या उद्दिष्टाचा विसर पडलाय. तुला फक्त तुझ्या बायकोची हौसमौस पूर्ण करायची आहे. तिच्याबरोबर जोडीने पूजा करायची आहे. तुला जे करायचं ते कर. मी तुला आता काहीच विचारणार नाही. आजी खूप चिडली आहे हे कान्हाच्या लक्षात येतं. तर इकडे सरकार सखीला पाहते आणि आपल्या क्लायंट्स बरोबर सखीची ओळख करून देते. ही आहे सखी कामत आणि म्हणते, उप्स, सखी कामत नाही तर सखी कान्हा महाडिक आहे तिचं नाव. सखी लगेचच या क्लायंट्सना नमस्कार करते, त्यांच्या पाया पडते. क्लायंट्स खूप खुश होतात आणि म्हणतात, सरकार, तुम्ही खरंच तुमच्या मुलीला खूप छान संस्कार दिले आहेत. खरंच ती चांगली गुणी मुलगी आहे. सखी या क्लायंट्सला म्हणते, नाही काका, यामध्ये माझ्या आईचा काही सहभाग नाहीये. आज माझे जे चांगले संस्कारांचं तुम्ही गुणगान करताय ना, ते माझ्या बाबांनी मला दिले आहेत. हे ऐकून सरकारला खूप राग येतो. ती सखीकडे रागारागाने पाहत असते. तर इकडे आजी ही कान्हाला चांगली धूत असते आणि म्हणते, तू आता कबीर नाहीये तर तू कान्हा आहे आणि तुला फक्त कान्हा म्हणूनच जगायचं असेल तर मी काहीच करू शकत नाही. तू येथे का आलाय? मी तुला नकार दिलेला असताना, पूजा करू नकोस असं सांगितलेलं असताना सुद्धा तू माझा आदेश ऐकला नाही. तू असं का करतोय? कबीर म्हणतो, मा, ही माझ्या वडिलांची परंपरा आहे. इतक्या वर्ष मी ती जपली. आता मला ती परंपरा नाही मोडायची होती. म्हणून मी कान्हा बनून सखीला येथे घेऊन आलोय. कोणाला काहीच कळणार नाही. तू काळजी करू नको. तर इकडे सरकारचे क्लायंट्स हे सखीला सांगतात, आम्हाला सरकारबरोबर एक बिझनेस डील करायची होती, त्यासाठी आम्ही येथे आलोय. सखी या क्लायंट्सला म्हणते, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात, कारण आता या कंपनीची सर्वेसर्वा मी आहे. सरकारकडे कोणतेच अधिकार नाहीये आणि जर तुम्हाला डील करायची असेल ना तर माझ्याबरोबरच तुम्हाला ही डील करावी लागेल, ही मीटिंग करावी लागेल. हे ऐकून सरकारला जबर धक्काच बसतो. ती सखीकडे खूप रागारागाने पाहू लागते आणि हे क्लायंट्स म्हणतात, ठीक आहे, मग मग आम्ही तुमच्याबरोबरच ही डील करतो आणि तुमच्याबरोबरच मीटिंग करतो. सरकार खूप चिडते. तर सखी सरकारकडे हसून पाहते आणि क्लायंट्सला म्हणते, नाही नाही, तुम्हाला माझ्याबरोबर मीटिंग करायची गरज नाहीये. सरकारची नात्याची गणितं जरी चुकली असतील ना, पण त्यांना व्यवहार चांगला जमतो. तुम्ही त्यांच्याबरोबरच मीटिंग करा, डील मग मी साईन करेल. त्यामुळे सरकारला खूप राग येतो. तर हे क्लायंट्स म्हणतात, ठीक आहे सरकार, आपण मीटिंग करूया, पण त्याआधी आम्ही देवाचा आशीर्वाद घेऊन येतो. हे क्लायंट्स देवाचं दर्शन घ्यायला निघून जातात. तर सरकार सखीवर खूप चिडते आणि तिला जाब विचारते, तू माझे पाय खेचतेस का? तर सखी तिला उत्तर देते, तुमच्याकडूनच शिकली मी हे सरकार, पाय खेचायला. तर सरकार चिडून म्हणते, माझ्याकडून शिकलीये का? माझ्याकडून शिकलीये ना, मग कमीत कमी नीट तरी शिकायचं. माझा फॅशन सेन्स शिकायचा, माझा बिझनेस सेन्स शिकायचा. मी कशी वागते, कशी बोलते, कशी जगते ते नीट शिकायचं. पहा, मी येथे कशी आली आहे, माझा ऑरा काय आहे. मी सरकार आहे सरकार, आणि तू येथे कशी आली आहे. काय ती साडी अगदी त्या चाळीतल्या भिकारी लोकांसारखीच दिसतीये. तू तरी काय करणार? त्या लोकांबरोबरच राहते, मग त्यांच्यासारखीच जगणार ना. आणि तुला आठवतंय का, तुझ्या वाढदिवशी तुम्हाला बिझनेस इव्हेंटमध्ये भेटायला आली होती, तेव्हा तू काय अवतार करून आली होतीस, कशी आली होतीस? सखीला आठवतं की ज्या दिवशी तिचा वाढदिवस होता आणि सरकार एका मोठ्या बिझनेस मीटिंगमध्ये होती, तिची प्रेस कॉन्फरन्स होती, तेव्हा सखी या प्रेस कॉन्फरन्समध्ये तिच्या आईचा म्हणजे तेजस्विनी कामतच्या साडीचा शिवलेला ड्रेस घालून आली होती आणि तिने सरकारला मिठी मारण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा सरकार तिच्याशी किती वाईट वागली होती हे सगळं सखीला आठवतं आणि सरकार सखीचा हात पकडते आणि म्हणते, काय तुझा हा फॅशन सेन्स? एका हातामध्ये गडद निळ्या रंगाच्या बांगड्या आणि दुसऱ्या हातामध्ये या फिक्कट निळ्या रंगाच्या बांगड्या, असं कुणी घालतं का? हे सगळं किती इम्परफेक्ट आहे. शी, मला तर हे काही आवडतच नाहीये. तेव्हा सखीला आठवतं की कान्हानेच तिला या 2 वेगवेगळ्या रंगाच्या बांगड्या घालायला सांगितल्या होत्या आणि तो म्हणाला होता, नेहमी परफेक्ट असणं गरजेचं नाहीये, कधीकधी इम्परफेक्ट असणं सुद्धा खूप चांगलं असतं. आणि सखी हाच डायलॉग रिपीट करते की सरकार कसं आहे ना,
नेहमी परफेक्ट असणं योग्य नाहीये. कधीकधी इम्परफेक्ट असणं सुद्धा परफेक्ट असतं. पण सरकारला हे काही पटत नाही आणि सरकार सखीला डोळे दाखवते आणि तेथून निघून जाते. तर सखी विचार करते, हा कान्हा कुठे गेलाय, आणि ती कान्हाला कॉल करते. आणि इकडे कान्हा हा आजीसमोर मान खाली घालून उभा असतो. आजी त्याला चांगलंच झापत असते आणि त्याच वेळेस कान्हाच्या मोबाईलवर सखीचा कॉल येतो. आजी कान्हाला म्हणते, उचल उचल, तुझ्या बायकोला तुझ्याशिवाय करमत नसेल आणि तुला सुद्धा करमत नाही, बोल तुझ्या बायकोशी. आणि आजी रागारागाने तेथून जाऊ लागते आणि त्याच वेळेस सरकार तेथून जात असते. आजी आणि सरकारची जोरदार धडक होते आणि या दोघींना खूप लागतं. दोघीही एकमेकांकडे रागाने पाहू लागतात. सरकार आणि आजीची धडक झालीये हे पाहून कान्हाला जबर धक्काच बसतो. पण सरकार ही काही राजलक्ष्मी किर्लोस्कर म्हणजेच आजीला ओळखत नसते. पण सरकारला पाहून आजीला जबर धक्काच बसतो आणि आजीच्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतात. आजीच्या हातातून पूजेचं ताट खाली पडतं आणि हे कुंकू सरकारच्या साडीवर उडतं. सरकार आपली साडी झटकू लागते आणि तिचे हात लाल होतात या कुंकवाच्या रंगाने. आणि आजी हे पाहते, कान्हा हे पाहत असतो. सरकारच्या हाताला रक्त लागलंय हे पाहून आजीला जबर धक्काच बसतो आणि आजीला आठवतं की अपर्णा किती घाबरली होती नेल पेंटचा रंग पाहून. कारण तिला आठवतं की हेच रक्त होतं. 20 वर्षांपूर्वी काय घडलं होतं हे सगळं आजीला आठवतं. या सरकारने, तेजस्विनी कामतने माझ्या देवदत्तचा खून केलाय. तिचे हात माझ्या देवदत्तच्या रक्ताने रंगलेले आहेत, माखलेले आहेत. हे सगळं आठवून आजी खूप घाबरते, खूप चिडते आणि तिला गरगरायला लागतं. तिला चक्कर येऊ लागते. तर सरकार तिची साडी साफ करत असते. आजीला चक्कर येणार, आजी ही खाली कोसळणार हे कान्हा पाहतो आणि धावत पळत जातो आणि आजीला पकडतो आणि म्हणतो, मा तू बरी आहेस ना. सरकार हे ऐकते. कान्हा चक्क या म्हातारीला मा म्हणतोय, त्यामुळे तिला आश्चर्य वाटतं आणि ती कान्हाकडे आश्चर्याने पाहू लागते. तर आजी त्याला हात दाखवते आणि कान्हा हा लगेचच आपले शब्द बदलतो. आजी तुम्ही बऱ्या आहात ना, तुम्हाला चक्कर आली आहे का, काय होतंय तुम्हाला. सरकारला वाटतं कान्हा या म्हातारीला फक्त मदत करतोय, यांची काही ओळख नाहीये. सरकार कान्हावर चिडून म्हणते, तुझी ही फालतूची माणुसकी दाखवून झाली ना, मग मला भेटायला ये. आणि सरकार तेथून निघून जाते. पण राजलक्ष्मीला जबर धक्का बसलेला असतो. थोड्या वेळाने कान्हा हा आजीला बाजूला घेऊन येतो. आजीला अजूनही खूप त्रास होत असतो. कान्हा आजीला विचारतो, मा आता तुम्हाला बरं वाटतंय ना. तर आजी त्याला म्हणते, नाही, सुडाचा अग्नी पेटलाय आणि आता तो शांत होणार नाही. जोपर्यंत मी त्या तेजस्विनी कामतची चिता पाहत नाही ना, तोपर्यंत या सुडाचा अग्नी शांत होणार नाही. हे ऐकून कान्हाला जबर धक्काच बसतो. तर इकडे सखी ही कान्हाला शोधत असते. कान्हा नेमका कुठे गेलाय हाच प्रश्न तिला पडलेला असतो. तर कान्हा आजीला म्हणतो, मा हे मंदिर आहे, येथे असं काही बोलू नका. मा चिडून म्हणते, म्हणूनच मी तुला सांगितलं होतं की आज सूर्यपूजन करायची गरज नाहीये, येथे येऊ नको. भिंतींना सुद्धा कानं असतात, परंतु तू जर कानाच्याच भिंती बनवल्या असतील तर मी काहीच करू शकत नाही. कारण तू तुझं उद्दिष्ट विसरलाय, मी माझं उद्दिष्ट विसरलेले नाहीये. त्या सरकारच्या तेजस्विनीचे हात माझ्या देवदत्तच्या रक्ताने माखलेले आहेत आणि जोपर्यंत तिची चिता मी पाहत नाही ना, तोपर्यंत हा सुडाचा अग्नी शांत होणार नाही. तो माझ्यामध्ये असाच पेटत राहणार आहे. कान्हाला खूप वाईट वाटतं. आजी त्याला म्हणते, कबीर तू विसरला असशील की ज्या दिवशी तू तुझ्या बापाच्या अस्थी पाण्यात वाहिल्या होत्या, त्याची राख पाण्यात वाहिली होती. पण मी तो दिवस नाही विसरू शकत. तो दिवस अजूनही माझ्या लक्षात आहे. कान्हा खूप दुःखी होतो आणि म्हणतो, मा तो दिवस मीही कसा विसरू शकतो, ज्या दिवशी माझ्या बाबांचा खून त्या सरकारने केला होता. तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही. आणि कान्हाला तो दिवस आठवतो ज्या दिवशी सरकारने देवदत्त किर्लोस्करचा म्हणजेच कबीरच्या वडिलांचा, कान्हाच्या वडिलांचा खून त्याच्या नजरेसमोर केला होता. फ्रेंड्स, हा खूप मोठा खुलासा आहे. मग हे सगळं कसं घडलं होतं हे आपण जाणून घेऊया. कान्हाला आठवतं की जेव्हा कान्हा लहान होता, अवघ्या 10 वर्षांचा, 20 वर्षांपूर्वीची गोष्ट त्याला आठवते की कान्हाच्या घरी सरकार आली होती. परंतु सरकार आज जशी आहे तशी नव्हती, तर ती तेजस्विनीच्या रूपात आली होती. आपल्या सर्वांना माहिती आहे की तेजस्विनीला सरकारने म्हणजेच मनस्विनीने कोंडून ठेवले काल कोठडीमध्ये. पण तेव्हा ती तेजस्विनी कामत म्हणून वागत होती
आणि ती देवदत्तच्या घरी म्हणजेच कान्हाच्या घरी आली होती. तेव्हा कान्हा हा लहान होता, 10-12 वर्षांचा. तेजस्विनी ही कान्हाच्या घरी येते आणि विचारते, बाळा किती गोड, तुझे बाबा कुठे आहेत? आणि ती कान्हाचा गाल पकडते. कान्हा म्हणतो, बाबा येथेच आहेत. आणि त्याच वेळेस देवदत्त तेथे येतो. देवदत्त हा तेजस्विनीला पाहून खूप घाबरतो आणि कान्हाला बाजूला ओढून घेतो आणि विचारतो, कान्हा तू बरा आहेस ना? कान्हा म्हणतो, हो मी बरा आहे. देवदत्त त्याला म्हणतो, जाऊन बाहेर खेळ, मला आणि तेजस्विनी काकूला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. कान्हा म्हणतो ठीक आहे आणि तेथून जातो. पण तो तेथेच बाजूला थांबतो. कान्हा, देवदत्त आणि तेजस्विनीमध्ये जवळपास 10-15 फुटांचं अंतर असतं. तेजस्विनी आणि देवदत्त एकमेकांशी बोलत असतात आणि त्याच वेळेस अपर्णा म्हणजेच कान्हा आणि कबीरची आई तेथे येते आणि कान्हाला विचारते, तेजस्विनी वहिनी आल्या आहेत का? तर कान्हा म्हणतो, हो त्या बाबांना भेटायला आल्या आहेत. अपर्णा आणि कान्हा हे दोघे तेथेच उभे राहतात. तर इकडे सरकार आणि देवदत्त बोलत असतात. कान्हा याला समजतं की देवदत्त तेजस्विनीवर खूप चिडलाय आणि तो अपर्णाला म्हणतो, आई बाबा तेजस्विनी काकूवर का चिडले आहेत? पण अपर्णाला काहीच माहीत नसतं आणि ती कान्हाजवळच थांबते. तर इकडे देवदत्त हा खूप चिडलेला असतो आणि तेजस्विनीला म्हणतो, तू जे काही करतेस ना ते मला सगळं कळलंय. तुला लाज नाही का वाटली आपल्या माणसांबरोबर हे सगळं करताना? तर तेजस्विनी म्हणते, काय देवदत्त भाऊजी, तुम्हाला माझा लपंडाव समजलेला दिसतोय. तर देवदत्त म्हणतो, मला सगळं कळलंय. तू राघवबरोबर जे काही केलं ते मला कळलंय. तू कोण आहेस ते मला कळलंय. तुझा खरा चेहरा मला समजलाय आणि आता मी संपूर्ण जगासमोर तुझा हा खरा चेहरा आणणार आहे. मी तुला सोडणार नाहीये. तेजस्विनी खूप चिडते आणि म्हणते, देवदत्त भाऊजी तुम्ही माझ्यासारखे स्मार्ट नाही आहात. तुम्हाला खरंच कळत नाही कोणत्या सिच्युएशनमध्ये कसं वागायचं. देवदत्त चिडून म्हणतो, तुझ्यासारख्या खोटाड्या बाईबरोबर मला बोलायचंच नाहीये. तू जे काही केलंय ना त्याची शिक्षा तुला मिळणारच आहे. तर तेजस्विनी म्हणते, तुमच्या मित्राला राघव कामतला तर मी या सगळ्या लपंडावामधून या सारीपाटावरून केव्हाच बाद केलंय आणि आता तुमचा नंबर. असं म्हणून तेजस्विनी तिच्या साडीच्या पदराआड लपलेला चाकू बाहेर काढते आणि चक्क देवदत्तच्या पोटात हा चाकू जोरात खुपसते. देवदत्तला जबर धक्काच बसतो. हे सगळं पाहत असलेल्या छोट्याशा कबीरला, अपर्णालाही मोठा धक्का बसतो. तेजस्विनी म्हणजे सरकारने चक्क त्यांच्या नजरेसमोरच देवदत्तच्या पोटात भला मोठा चाकू खुपसलेला असतो. त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला असतो. त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. कबीर आणि अपर्णाला काय रिॲक्शन द्यावी हे समजतच नाही. तर तेजस्विनी ही खरंच एखाद्या खुन्यासारखी चक्क देवदत्तच्या पोटात हा भला मोठा चाकू खुपसते. त्याचा शर्ट, त्याचा खांदा पकडते. देवदत्त हा खूप जखमी झालेला असतो आणि तो खाली कोसळत असतो. हे सगळं पाहून अपर्णा आणि कबीरला जबर धक्काच बसतो. हे दोघे खूप घाबरलेले असतात. तेजस्विनी देवदत्तच्या पोटातून हा चाकू बाहेर काढते आणि म्हणते, तू स्मार्ट नाहीये. लपंडाव कसा खेळायचा हे तुला माहीत नाहीये आणि आता तुला हा लपंडाव समजलाय तर तू नाही जगू शकत. जा तुझ्या मित्राला जाऊन भेट स्वर्गामध्ये. असं म्हणून तेजस्विनी ही पुन्हा एकदा देवदत्तच्या पोटामध्ये एकानंतर एक चाकू खुपसते आणि त्याचा खून करते, त्याला मारून टाकते. देवदत्त हा खाली कोसळतो, पण जमिनीवर कोसळताना तो तेजस्विनीचा, सरकारचा हात पकडतो आणि सरकारच्या हाताला देवदत्तचं रक्त लागलेलं असतं. तेजस्विनीचे हात देवदत्तच्या रक्ताने माखलेले असतात आणि सरकार त्याचा हात झिडकारून टाकते. कान्हा हे सगळं आपल्या डोळ्याने पाहत असतो. कान्हाच्या एवढ्या लहानशा मुलासमोरच सरकारने त्याच्या बापाचा, देवदत्तचा खून केलेला असतो. चाकू भोसकून त्याला मारून टाकलेलं असतं आणि सरकार त्याच्याकडे पाहत असते. अपर्णा, कान्हा दोघेही ढसाढसा रडत असतात आणि सरकार काहीच विचार न करता, तिने चक्क एका माणसाचा खून केलाय पण तिला काहीच फरक पडत नाही आणि ती तेथून निघून जाते. अपर्णा जागेवरच कोसळते. तर कान्हा हा जोरात ओरडतो, बाबा. आणि कान्हा आजच्या काळात परत येतो. हे सगळं त्याला आठवलेलं असतं. फ्रेंड्स, खरंच हा सीन खूप जबरदस्त आहे. आज आपल्याला कळलंय, आज हा मोठा खुलासा झालाय की कबीर किर्लोस्कर इतका मोठा करोडपती, अरबपती, आपली इतकी मोठी कंपनी ऐशो आराम सोडून सखी सदन चाळीत का राहायला आलाय? सरकारकडे ड्रायव्हरची नोकरी का करतोय
आणि त्याला सरकारला बर्बाद का करायचं आहे, कारण सरकारने कान्हाच्या डोळ्यासमोरच देवदत्त किर्लोस्करचा त्याच्या वडिलांचा खून केला होता, चाकू खुपसून त्यांना मारून टाकलं होतं. म्हणूनच कबीरची आजी आणि कबीरने हा विडा उचललाय की त्यांना सरकारला बर्बाद करायचंय आणि मला, कबीरच्या आजीला, कान्हाच्या आजीला या सरकारची चिता पाहायची आहे, जळती चिता पाहायची आहे. कबीरच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. कान्हा रडत असतो. त्याला तो दिवस आठवतो ज्या दिवशी सरकारने त्याच्या नजरेसमोर, त्याच्या डोळ्यासमोरच त्याच्या बाबांचा खून केला होता आणि तो रडू लागतो. आणि तेवढ्यात सखी तेथे येते आणि आवाज देते, कान्हा. कान्हा मागे वळून पाहतो. कान्हाच्या डोळ्यात पाणी असतं हे सखीला दिसतं आणि ती विचारते, काय झालं कान्हा, तू का रडतोयस? तर कान्हा म्हणतो, काही नाही. सखी विचारते, काहीतरी झालंय, तुझ्या डोळ्यात पाणी का आलंय आणि या आजी कोण आहेत? तर कान्हा सांगतो, या आजींना गरगरत होतं, चक्कर येत होती, म्हणून मी त्यांना येथे आणलं. सखी विचारते, त्यांना काय झाले? आजी, तुम्ही बऱ्या आहात ना? तर आजी म्हणते, नाही, मला बरं व्हायला थोडा वेळ लागेल. हे ऐकून कान्हा खूप घाबरतो आणि आजीने सखीला काही सांगायला नको असा विचार तो करतो. तो सखीला म्हणतो, नाही, आजी असं म्हटल्या कारण त्यांची शुगर लो झाली आहे ना, त्यांची शुगर ही पुन्हा नॉर्मल लेव्हलला यायला वेळ लागेल. तर सखी विचारते, तुमची शुगर लो झाली आहे का? थांबा 2 मिनिटं. आणि ती तेथून जाते. कान्हा आजीला म्हणतो, मा, सखीला काही सांगू नकोस, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेवढ्यात सखी तेथे येते आणि तिने तिळगुळ आणलेले असतात. ती आजीला म्हणते, आजी, तिळगुळ घ्या. पण आजी त्यासाठी नकार देते. कान्हा सखीला म्हणतो, त्या गोड खात नाहीत. सखी त्याला विचारते, तुला कसं माहीत त्या गोड खात नाही? तू त्यांना आधीपासून ओळखतो का? त्यामुळे कान्हाला जबर धक्काच बसतो. आता सखीला काय उत्तर द्यायचं हा प्रश्न त्याला पडतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. तर फ्रेंड्स, खरंच लपंडाव ही मालिका खूप भारी आहे. सध्या सुरू असलेल्या कोणत्याही मालिकेपेक्षा या मालिकेची गोष्ट खूप जबरदस्त आहे आणि आता आपल्याला कळलंय की कान्हा सरकारचा बदला घ्यायला का आलाय, सरकारने असं काय केलंय ज्यामुळे कान्हाने आपली ड्रायव्हरची नोकरी पत्करली आहे आणि एवढ्या मोठ्या कंपनीचा त्याग केलाय. आपल्या वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी तो आलाय. सरकारने आपलं सत्य म्हणजे राघव कामत, जो तेजस्विनीचा नवरा होता, सखीचा बाप होता, त्याला तर सरकारने मारूनच टाकलं असेल. पण राघव कामत आणि देवदत्त किर्लोस्कर हे दोघे बेस्ट फ्रेंड होते आणि मृत्यूआधी नक्कीच राघवने देवदत्तला हे सत्य सांगितलं असेल की माझ्या घरात जी तेजस्विनी राहते ना, ती खरी नाहीये, तर ती माझ्या बायकोची जुळी बहीण आहे मनस्विनी. आणि ही गोष्ट देवदत्तला माहीत होती आणि देवदत्तने हे सत्य कोणाला सांगू नये म्हणून सरकारने देवदत्तचा सुद्धा खून केला, त्याला मारून टाकलं. आणि कान्हाला हे कळलेलं आहे. कान्हाच्या नजरेसमोरच सरकारने त्याच्या बापाचा, देवदत्तचा खून केला होता. म्हणूनच कबीर आता कान्हा बनून या सरकारचा बदला घेण्यासाठी आलाय. आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन भारी ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं होणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी सरकारला सांगणार की सरकार, तुमचं चॅलेंज पूर्ण होण्यामध्ये आता फक्त 3 दिवस बाकी आहेत. मी या चाळीत राहून दाखवलंय आणि आता तुम्ही हरणार आहात. मी चॅलेंज पूर्ण करणार आहे. त्यामुळे सरकारला खूप राग येईल आणि सरकार म्हणेल की तुम्हाला दोघांना आता जन्माची अद्दल घडवावी लागणार आहे. मी त्या कान्हाला आणि सखीला सोडणार नाही आणि त्यांना जन्माची अद्दल घडवण्यासाठी मला त्या चाळीला उद्ध्वस्त करावं लागलं तरी चालेल. म्हणजे आता सरकार एकतर चाळीला आग लावून देईल किंवा चाळीला पूर्णपणे जमीनदोस्त करेल. हा सरकारचा प्लॅन आहे. सरकार खूप चिडली आहे. तर इकडे कान्हा आणि सखी घरी परत येतील. घरी परत आल्यानंतर सखी पुन्हा एकदा काळी साडी नेसेल, हलव्याचे दागिने घालेल आणि कान्हा तिला सरप्राईज देणार. सखीने आपल्या बाबांनी दिलेले पैंजण जे गहाण ठेवले होते, कान्हा ते पैंजण सोडून आणणार आणि स्वतःच्या हाताने सखीच्या पायामध्ये हे पैंजण घालणार. त्यामुळे सखीला खूप आनंद होईल आणि सखी कान्हाला म्हणेल, कान्हा, ही माझी मकर संक्रांत तू खरंच माझ्या आयुष्यातील सगळ्यात भारी मकर संक्रांत बनवली. मी हे कधीच विसरणार नाही. आणि मग सखी चक्क कान्हाला घट्ट मिठी मारणार. त्यामुळे कान्हाला सुद्धा आनंद होईल. मग आता कान्हाला वाटतंय की ही तीच सखी आहे जिच्या आईने माझ्या बापांचा खून केलाय. पण कान्हा मात्र सखीला दोषी मानत नाही. आता सखी आणि कान्हाच्या नात्याचं काय होईल? सरकार
सखी सदन चाळीबरोबर काय करणार आहे आणि कान्हा त्याचं उद्दिष्ट कसं पूर्ण करणार, सरकारचा बदला कसा घेणार, हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.